लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हेगाराविरोधातील विशेष मोहिमेला आणखी एक मोठे यश मिळाले आहे। तब्बल 2 वर्षांपासून फरार असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2 ने शिताफीने जेरबंद केले आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली 18 जून 2026 पासून फरार आणि रेकॉर्डवरील आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती। या मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाला माहिती मिळाली की इंद्रनगर पोलीस ठाणे येथे दाखल चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी कृष्णा उर्फ गट्ट्या युवराज पालवे, वय वर्ष 19, राहणार भीमवाडी, सहकार भवन, गंजमाळ, नाशिक हा गंजमाळ येथील पोलीस चौकीच्या मागील परिसरात म्हसोबा मंदिराजवळ फिरत आहे। ही माहिती मिळताच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, पोलीस अंमलदार चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण आणि प्रदीप नन्नावरे यांनी तात्काळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। नाशिक शहर पोलिसांनी फरार आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात सुरू केलेली ही मोहीम प्रभावीपणे सुरू असून गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा इशारा पुन्हा एकदा या कारवाईतून देण्यात आला आहे। लोकशस्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।